नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर थंबनेल वाचून तुम्हाला कळलंच असेल तर काहीतरी रियूज आयडिया दाखवणार आहे. तर आज मी घेऊन आले म्हणजे हे बघा, हे पाऊच होतं माझ्याकडे. तर हे रेडीमेड पाऊच होतं, हे पहा. तर ते आता खूप खराब झालेलं आहे. तर मला सेम असंच बनवायचं आहे, हे पहा. तर आता आपल्याला एखादा पाऊचचं मेजरमेंट माहिती नसतं आणि तरीसुद्धा आपल्याला ते बनवायचं असतं. तर ते कशा पद्धतीने बनवायला हवं, कसं मेजरमेंट घ्यायचं, तर हेच आपण ह्याच पाऊचचं मेजरमेंट घेऊन मी हे पाऊच बनवायचं कसं ते दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ह्याचं मेजरमेंट पाहूयात. तर म्हणजे आपण तुमच्याकडं समजा एखादी बॅग आहे आणि ती बॅग तुम्हाला तशीच शिवायची आहे, तर तिचं मेजरमेंट कसं घ्यायचं, म्हणजे मेजरमेंट घेऊन आपण सेम टू सेम कशी बनवू शकतो. तर आता हे पाऊच मला सेम टू सेम असंच बनवायचं आहे, तेही वेस्ट कपड्यांपासून. तर हे पहा, तर ह्याचं मी मेजरमेंट दाखवते कसं घ्यायचं ते. तर हे पहा, तर हा एक भाग आहे, हा एक भाग मेन पीसचा एक पीस आहे. तर हे बघा, ह्याचं मी मेजरमेंट ह्या पायपिंगपासून, हे बघा ही पायपिंग आहे, तिथून हा पूर्ण मी राऊंड मोजून घेणार आहे. तर हे बघा, इथे मेजर टेप ठेवायचे आहे. तर ह्या पायपिंगच्या वरून इकडे चैनीचा भाग येतो, तर त्याचं वेगळं मेजरमेंट असेल. तर हे बघा, इथून आता मी मोजते, हे बघा. तर हे बघा, ह्याचं येतंय 12 मध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे, म्हणजे घ्यायचं 13. म्हणजे काय, इथे शिलाईत वगैरे जाईल आपलं दोन्ही साईडने. इथे जेव्हा आपण चेनचा भाग अटॅच करू तेव्हा शिलाईमध्ये जाईल दोन्ही साईडला, म्हणून टोटल 12 येते. तर आपण 13 घ्यायचं. तर 13, आणि आता ह्याची रुंदी पाहायची आहे. तर उंची झाली ह्या पिसाची 13, म्हणजे 12 प्लस 1 इंच केला तर 13 झाली. तर आता हे रुंदी पाहिजे आहे, ह्या पिसाची रुंदी पाहून घ्यायची आहे. तर हे बघा 8.5 येते, 8.5 आहे. तर आपण 9 इंचाची घ्यायची आहे, म्हणजे 13 गुणिले 9चा हा एक पीस काढून घ्यायचा आहे. आणि हे पहा, हे साईडचे पीस आहेत 2. हा इथून हे बघा, चैनीचा भाग सुद्धा ओपन झाला, म्हणजे निघालेला आहे, कारण हे पाऊच खूप खराब झाले. तर हे बघा, हे 2 पीस काढून घ्यायचे आहेत. तर हे सुद्धा मोजायचं आहे. तर हे बघा, हे येतंय मला 3 इंचाचं. तर आपण 3.5 करूयात. उंची सुद्धा 3 आहे आणि रुंदी सुद्धा 3 आहे. तर आपण 3.5 बाय 3.5चे 2 पीस काढायचे आहेत. आणि ही बघा, ही एक म्हणजे उरलेलं कापड असेल त्यातच ही एक पट्टी बनवायची आहे. ती बनवली तरी चालेल किंवा नाही. आता चैनीचा भाग घ्यायचा आहे. तर चैनीचा भाग हे बघा, इथून मी मोजणार आहे, ते इथपर्यंत मोजणार आहे. तर आता इथून मोजते मी की आपल्याला चेन साधारण किती लागेल. तर हे बघा, 12 येते. 12 उंची आणि रुंदी 3 इंच. रुंदी 3 इंच. 3चं 3.5, म्हणजे ही चेन लावल्यावर 3.5 आपोआपच होणार आहे, त्यामुळे मी 3 इंचाचीच घेते. तर ह्याचं मेजरमेंट आता घेऊन मी बॅग दाखवणार आहे, म्हणजे हे पाऊच कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हे कापड वापरणार आहे. हे आहे तर हे बघा, ही म्हणजे आपण कुर्ती घेतो आणि त्याला स्लीव्जला अटॅच करत नाही, आपण सिवलेसच घालतो. तर त्याच्या बाहेर उरलेले असतात, तर तिचा मी वापर करणार आहे, म्हणजे ती आता यूज करणार आहे मी. तर हे पहा, मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, एका बाहीमध्येच झाले हे, म्हणजे पीस काढून झाले. आणि आतमध्ये अस्तर मी कॅरी बॅगचंच लावलेलं आहे. हे पहा, कॅरी बॅग यूज केलेली आहे. आणि हे साडीमधलं स्पंज येतो तो आहे. तर मी सगळं हे रियूजच केलेलं आहे, म्हणजे वेस्टपासूनच बनवते. तर ह्याचं मेजर सांगते आता पुन्हा. 13 गुणिले 9चा एक पीस काढून घेतलेला आहे. 13 बाय 9चा एक पीस काढून घेतलेला आहे आणि चेक्स करून घेतलेले आहेत. हे पहा, तर तुम्हाला छोटे हवे तर छोटेही करू शकता चेक्स. आणि हा चैनीचा एक भाग आहे, 12 गुणिले 3.
12 गुणिले 3चा 1 पीस लागणार आहे आणि इथे सेंटर करून घेतलेलं आहे. ह्याचे 2 पीस करायचे आहेत म्हणजे मध्ये कट करून. आणि हे साईड पीस 2 आहेत. 3.5 बाय 3.5चे 2 पीस काढून घेतलेत. म्हणजे रुंदी 3.5 उंची 3.5 असे मी हे 2 पीस काढून घेतलेले आहेत. चेन लागेल तर चेन मी ह्या मेजरपेक्षा थोडीशी एक्स्ट्रा घेते, नेहमी सांगते तशी. तर आज कट करूनच घेतले. हे बघा, तर थोडीशी जास्तीची घेतले. रनर लागेल एक. तर आता हा मेन पीस आहे, इकडून दाखवते म्हणजे दिसेल. मेन पीस आहे, त्याला इथे सेंटर करून घेतलेला आहे. हा पहा. तर मेन पीसला सेंटर करायचा आहे म्हणजे आडव्या बाजूने. हे बघा, उंचीच्या बाजूने, आडव्या बाजूने नाही, म्हणजे ह्या बाजूने नाही सेंटर करायचा आहे. हा बघा, जी उंची आहे 13 त्याला सेंटर करून दोन्ही साईडने सेंटर करून घ्यायचा आहे. तर इथं सेंटर केलेला आहे. आणि आता ह्या साईड पीस आहेत त्याला सुद्धा सेंटर केलेला आहे. हा बघा, इथे कट मारलाय मी. तर आता हा 3.5 बाय 3.5चा आहे, त्यामुळे कोणत्याही साईडला सेंटर केला तरी चालतो. तर इथे सेंटर करून घ्यायचं आहे दोन्ही पिसांना. तर ह्याचं सेंटर झालेलं आहे. तर आता मी हे सरळ करते. तर आता हा बघा, हा मेन पीसचा सेंटर आहे, तिथे हा सेंटर ठेवायचा आहे साईड पाऊचचा. तर साईड पाऊचचा सेंटर ठेवून, सेंटरवर सेंटर ठेवून ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे कॉर्नर आला. ही स्ट्रेट शिलाई सेंटरवर सेंटर ठेवून ही स्ट्रेट शिलाई करून घेतली. तर आता हा म्हणजे साईड पीसचा भाग आहे, त्यालाच फक्त उचलायचा आहे. आणि हे बघा, इथे स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथपर्यंत शिलाई आलेली आहे. तर आता मी हे फिरवून पुन्हा इथपर्यंत शिलाई मारून घेते. म्हणजे हे असं फिरवते. हे बघा, म्हणजे आपल्याला हा पीस जॉईंट करायचा आहे. तर हे बघा, इथून पुन्हा मी इथपर्यंत शिलाई घेते आणि मग इथे आल्यावर दाखवते तुम्हाला. तर हे पहा, इथपर्यंत शिलाई झालेली आहे. तर आता मी दाब उचलला, सुई खालीच आहे. आणि हा बघा, साईड पीसचाच भाग उचललाय, मेन पीसचा भाग उचललेला नाहीये, साईड पीसच आहे. तर त्याला हे बघा, खालचं कापड शिलाईत येत आहे ना, बरोबर पाहायचं आहे. आणि पुन्हा इथे ठेवून एक स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत. आणि डबल हवी तर इथूनच पुन्हा इथपर्यंत आणायची. तर हे पहा, साईड पीस अटॅच झालेला आहे. तर आता मी बाहेर काढते हा. तर हा पहा, साईड पीस अटॅच झालेला आहे. याच पद्धतीने ह्या साईडचं सुद्धा मी लावून घेतलेलं आहे पीस. हा बघा, तर हे असं साईड पीस लावल्यावर असा छान दिसतोय. तर आता ह्याला आपल्याला चैनीचा भाग अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे मी आता बाजूला ठेवते. तर हे बघा, इथे दाखवलं होतं चैनच्या भागाला सेंटर करायचं आहे. तर ह्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत. समान 2 भाग करायचे आहेत. तर हे पहा, समान 2 भाग झालेले आहेत. तर हे मी पुन्हा सरळ करते. ही बघा, ही चेन घेते. तर चेन मी आता उलटी ठेवते. ही बघा, उलटी ठेवून घ्यायची आहे चेन आणि शिलाई मारून घ्यायची आहे. यातलाच एक पीस काढून ह्याला सुद्धा अटॅच करायचा आहे. तर मी ही चेन लावून झाल्यावर दाखवते. स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. तर हे पहा, दोन्ही साईडला चेन अटॅच झालेली आहे. तर आता हे कापड आहे ते हे बघा, असं रनरमध्ये येतं. म्हणजे जेव्हा आपण रनर मागे पुढे करतो तेव्हा असं येतं. त्यामुळे इथे ही बघा, दाब शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आतल्या साईडला कापड फोल्ड करून, हे बघा, शिलाईचं मार्जिन आतल्या साईडला फोल्ड करून इथून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, तर रनर टाकूया आता. जे मोठं टोक असतं चेनचं तिथून आधी टाकायचं आणि मग छोट्या साईडने. तर हे बघा, रनर झालेला आहे, लागलेला आहे. हे पहा, तर आता रनर निघू नये म्हणून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचा आहे, नाहीतर रनर निघतो.
तर हे पहा चेन लावून झालेली आहे, हे बघा चेनच्या पिसाला. तर आता हे बघा, तुम्हाला पॉकेट लावायचं असेल, हे बघा मी लावले एक पॉकेट लावायचं असेल तर हे साईड पीस जॉईंट करायच्या आधी हे पॉकेट लावून घ्यायचं आहे. म्हणजे काही नाही, असं एक पीस काढून असं ठेवून तिन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे बस. आणि हे हँडलसाठी हे पण पॉकेट म्हणजे साईड पीस अटॅच करतानाच ही पट्टी टाकून घ्यायची आहे. ही बघा, साईड पीस जेव्हा हे साईड पीस अटॅच करतो तेव्हा जराशी खाली म्हणजे थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून लावून घ्यायची आहे. ही बघा, तर आता हे मेजर करून घ्यायचं आहे कमी जास्त आहे का म्हणून, म्हणजे चेनचा भाग पूर्ण ह्या पीसला म्हणजे पाऊचला पुरेल ना. तर सर्व चारही साईडने हे असं मेजर करून घ्यायचं आहे. म्हणजे असं कळत नसेल तर टाचणी पिन लावून बघू शकताय तुम्ही कमी जास्त आहे का. म्हणजे जर चेनचा भाग कमी पडत असेल तर तुम्ही थोडीशी इथून हे बघा, म्हणजे ह्या साईडने पाव इंच, ह्या साईडने पाव इंच, असं दोन्ही साईडने थोडं कट करू शकता, ह्या साईडने आणि ह्या साईडने. जर चेनचा भाग कमी पडला तर आता आपण हे अटॅच करून घेऊया चारही साईडने. तर अटॅच करताना हे बघा, हा साईड पीसचा जो भाग आहे हा बघा, तर तिथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. हे बघा, चेनचा भाग इथे ठेवायचा आहे, हे बघा, आणि अशी स्ट्रेट शिलाई करून मग हे कॉर्नर सकट अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पण पहिला हा साईड पीस जोडून घ्यायचा आहे चेनच्या भागाला. तर आता मी जोडते. तर हे पहा, एका साईडने मी चेन अटॅच करून घेतलेली आहे. तर आता ह्या साईडची सुद्धा एक साईड दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हा दुसरा भाग आहे, दुसऱ्या म्हणजे साईड पीसला चेन अटॅच करून घेते. इथून स्ट्रेट शिलाई मारायची. हे बघा, इथे साईड पीसचा भाग आहे, तर इथे आल्यावर थांबून मग ही पुन्हा चेन अशी फिरवून इथून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी स्ट्रेट मारते. तर हा बघा, इथे कॉर्नर आहे, तर कॉर्नरला मी थांबले, दाब उचलते आणि पुन्हा हा चैनीचा भाग, फक्त चैनीचा भागच फिरवून घेणार आहे आणि ह्या कापडावर स्ट्रेट ठेवायचा आहे. असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे थोडासा म्हणजे हा चौकोन आहे, तिथे थोडासा म्हणजे चैनीचा भाग जोडताना थोडासा गोलाकार येतो, म्हणजे एकदम चौकोनमध्ये जोडलं जाणार नाही, थोडासा राऊंड शेप येईल. हे बघा, ह्या सुद्धा साईड पीसला चेन अटॅच झालेली आहे. तर आता फक्त स्ट्रेटच राहिले. हे बघा, तर आता ह्या कॉर्नरला मी टाचणी लावून घेतली होती, म्हणजे आपल्याला अंदाजही येतो व्यवस्थित चैनीचा भाग पुरतोय ना. तर हे पहा, तर आता इथून आपल्याला स्ट्रेट, हे बघा, स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे, ती ह्या पिसापर्यंत. तर हे पहा, पूर्ण चेनचा भाग पुरलेला आहे, हा बघा, म्हणजे बरोबर पुरलेला आहे. तर आता हे बघा, हे कॉर्नर कट करायचे आहेत. तर मी म्हटलं होतं जसं चौकोनमध्ये लागणार नाही, थोडासा राऊंड शेपमध्येच येईल. हे बघा, तर हे आता कॉर्नर कट करायचे आहेत, चारही कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत. आणि ह्याला जर फिनिशिंग करायची असेल तर वेगळ्या कापडाने तुम्ही करू शकता. तर हे कॉर्नर असे कट करून घ्यायचे आहेत आणि मग उलटं करायचं आहे. तर पाहूयात आपण कसं झालंय पाऊच, मेकअप पाऊच. तर मी उलटं करते, कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, खूप सुंदर झालेला आहे पाऊच. हे पाहू शकता तुम्ही, हे एक पॉकेट लावलंय ते, आणि हे पकडण्यासाठी. तर हा बघा, खूप सुंदर लुक आलेला आहे. हे बघा, जसा मला बनवायचा होता तसाच बनवलेला आहे, म्हणजे जसा हवा होता तसाच झालेला आहे. तर हा बघा, खूप सुंदर झालेला आहे. तर असाच मी अजून एक बनवलाय उरलेल्या कापडाचा. तर तोही कसा वाटतोय सांगा मला. हे बघा, हे बघा, हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे, ह्याचाही लुक पाहू शकता. तर ह्याला पकडण्यासाठी मी इथे लावले, हे बघा, ही थोडीशीच बॉर्डर होती. असं कापड तुमच्याकडे असेल तर असाही उपयोग करू शकता तुम्ही.
बॉर्डर इथे मी लावलेले आहे दोन्ही साईड पीसला, हे बघा. आणि बाकीचं ह्या कापडामध्ये बनवलेला आहे. तर हा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे. तर हे दोन्ही पाऊच खूप सुंदर झालेले आहेत, पाहू शकता याचा लुक. तर माझी एक विनंती आहे माझे व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर आहेत त्यांना, तर खरंच आता माझा म्हणजे अगदी शेवटची पायरी राहिलेली आहे वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. तर मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर प्लीज सपोर्ट करा मला. आणि 1 वर्ष झालेलं आहे माझ्या चॅनलला 2 दिवसापूर्वीच. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.